आणि आता बातम्या पाहूयात साताऱ्यात झालेल्या राड्यासंदर्भातल्या। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा झालेला संघर्ष आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात आहे। थोड्याच वेळात विधान भवनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत झालेल्या वादावर महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। आणि आज सातारा वादावर अखेरचा पडदा पाडण्यासाठी ही महत्त्वाची बैठक होत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, फडणवीसांच्या दालनामध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे, वाद निवळू शकतो का, काय चिन्ह आहेत? नक्कीच आपण बघतोय की साताराला जो राडा झाला त्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी आज महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये दोन्ही गटच्या बाजू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऐकून घेणार असल्याची माहिती मिळत आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये ही महत्त्वाची बैठक होणार आहे। ज्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित राहणार आहे। काल आपण बघतोय की वेगवान घडामोडी होताना बघायला मिळाल्या होत्या। चंद्रशेखर बावनकुळे यांनी तब्बल 3 वेळा मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जाऊन भेट घेतली होती। एकनाथ शिंदे यांनी देखील भेट घेतली होती आणि लवकरात लवकर हे प्रकरण मिटवून महायुतीचा धर्म कसा ठेवता येईल या संदर्भात देखील चर्चा झाली होती। आपण पाहतोय आजही मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीअंती तोडगा निघणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।